राष्ट्रवादीची भूमिका मुंबईसाठी लवकरच जाहीर या ठिकाणी करण्यात येईल। त्या ठिकाणी प्रत्येक वॉर्डाची चाचपणी हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून केली जाते आणि वॉर्डाची चाचपणी झाल्याच्या नंतर आमचे जे काही मित्रपक्ष आहेत त्या मित्रपक्षाची चर्चा केली जातील आणि आमच्यासाठी जी पर्याय उपलब्ध आहेत त्या पर्यायासोबत चर्चा करून पुढचा निर्णय लवकरात लवकर या ठिकाणी जाहीर होईल। खरं तर दिवस कमी उरलेले आहेत आणि अशातही अजून यादी यायला सुरुवात झालेली नाहीये, अजूनही चाचपणी सुरू आहे असं तुम्ही म्हणताय। प्रचाराला आणि इतर सगळ्या गोष्टीलाच विलंब होऊ शकतो, त्यामुळे किती दिवस लागतील आणखी? अनेक ठिकाणी स्पर्धा आहे, त्याच्यामुळं ज्यावेळेस जास्त कॅन्डिडेट येतात त्यावेळेस तुम्हाला जो पॉझिटिव्ह आहे जो निवडून येऊ शकतो त्याचा विचार करावा लागतो, त्यामुळं ह्या गोष्टीला थोडासा विलंब लागतो। परंतु लवकरात लवकर उद्या किंवा परवा या 2 दिवसामध्ये आमच्याकडनं यादी जाहीर केली जाईल। आमचे कुठले उमेदवार कुठल्या पक्षासोबत निवडून लढतायत हे आपल्याला 2 दिवसामध्ये दिसून येईल। युतीबरोबर जाणार का काय तयारी ठेवली? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत अनेक पर्याय खुले आहेत, ज्या ठिकाणी आमचा सन्मान राखला जाईल त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोबत राहील। डिमांड केली सर आपण काय अंदाज? त्याबद्दल वरिष्ठ लवकरात लवकर आपल्याला याचा निर्णय घेतील। आता चर्चा चालू आहे, त्याच्यामुळं आत्ताच काही जाहीर करणं अयोग्य राहील। चर्चा अंती लवकरात लवकर सगळ्या गोष्टी पुढे येतील। शरद पवारांचाही पर्याय आहे, पुण्याला युती झाली आहे। राष्ट्रवादी सोबत अनेक पर्याय खुले आहेत, परंतु आमची प्रायोरिटी ही महायुतीला आहे। महायुतीमध्ये काय निर्णय होतो ते पाहू आणि पुढे बाकीचा नंतर बाकीच्या पर्यायाचा विचार करू। पण असंही कळतं का महायुतीबरोबर नाही गेलं तर एकला चलो जर नारा लावला तर तीही तयारी तुम्ही चालू ठेवली? बघा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तयारी पूर्णपणे झालेली आहे। आम्ही आधी सांगितलं की आम्ही महायुती म्हणून या ठिकाणी लढण्यासाठी इच्छुक आहोत, परंतु त्या ठिकाणी जर आमचा मान सन्मान राखला गेला नाही तर वेगळा विचार नक्की त्या ठिकाणी होईल आणि त्याबाबतचा अंतिम निर्णय हे वरिष्ठ नेते सांगतील। नवाब मलिकाचा विषय महत्त्वाचा आहे, भाजपाने क्लिअर केलं नवाब मलिकांनी जर वर्चस्व नेतृत्व केलं तर आम्ही युती तोडणार। हे भाजप काय म्हणते ह्यापेक्षा आम्हाला कुणाच्या नेतृत्वात लढवायचं आहे या ठिकाणी आमच्यासाठी महत्त्वाचं आहे। अजितदादा त्याबद्दलचा निर्णय घेतील, तटकरे साहेब त्याबद्दलचा निर्णय घेतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जास्तीत जास्त लोक कसे निवडून येतील यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे। आपल्या माध्यमातून एक मात्र सांगू इच्छितो की पुढच्या काळामध्ये राष्ट्रवादीशिवाय या शहराचा महापौर बसणार नाही, एवढी काळजी आम्ही घेऊ। महाराष्ट्रावर अन्याय होते यासाठी 2 भाऊ एकत्र आले असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं। बरोबर आहे, ते एकत्र आले की ठाकरे द्वकीचे आले की हे अन्याय वगैरे काही नाही, अस्तित्वासाठी एकत्र आलेले आहेत। मराठी माणसावर प्रेम वगैरे ह्या भाकड कथा आहेत त्यांच्या, हे फक्त आणि फक्त मुंबई महानगरपालिकेच्या ठेवी आणि स्वतःचं अस्तित्व यासाठी एकत्र आलेले आहेत। महानगरपालिकेच्या रिझल्ट नंतर पण आम्ही मनसेबरोबर एकत्र राहू, भले रिझल्ट काही असं आदित्य ठाम म्हणतात। म्हणजे त्यांना रिझल्ट समजलेला आहे, काही येऊ आणि नंतर एकत्र राहू याचा अर्थ त्यांना रिझल्ट समजलेला आहे। मला वाटते रिझल्टच्या नंतर ते मारामाऱ्या करून घेतील, एकत्र काही ते राहणार नाहीत। हे ज्यासाठी आले, ज्या उद्देशाने आले त्यांचा हेतूच चांगला नाही, त्याच्यामुळं एकत्र राहण्याचा संबंध येत नाही। मुंबईचा महापौर मराठीच होईल असं त्यांनी सांगितलेलं आहे। हो, मुंबईचा महापौर मराठीत होईल, भाजप पण सांगते मुंबईचा महापौर मराठीत होईल, काँग्रेस पण सांगते मुंबईचा महापौर मराठीत होईल, शिवसेना पण सांगते आणि आम्ही पण सांगतोय। परंतु कोण होईल काय होईल तो निवडण्याचा अधिकार त्या निवडून येणाऱ्या सदस्यांना आहे, ते सदस्य ठरवतील कोण होईल। परंतु प्रायोरिटी हेच आहे की मुंबईचा विकास मात्र आम्ही करू, एवढं आपल्याला सांगतो। संजय राऊतांवरती शरद पवार नाराज झाले आहेत कारण की बैठकीमध्ये शरद पवारांना स्थान मिळत नाही। प्रत्येक निवडणूक आले की संजय राऊत साहेब नाराज होतात, शरद पवार साहेब नाराज होतात। महाविकास आघाडीमध्ये नाराजीचं सत्र चालू असते, हे अनेक वर्ष अनेक निवडणुकामध्ये अशाच पद्धतीनं चालू राहील, ते संपून जातील। विजय वडेट्टीवारांनी सांगितलेलं का जर आम्हाला स्थान मिळालं तर आम्ही एकला चोरचा नारा देऊ सर्व ठिकाणी। मला वाटतं आता काँग्रेसमध्ये कोण निर्णय घेते तो आधी शोध घ्यावा लागेल आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती बोलावं लागेल। काँग्रेसचा नेता कोण हे आमच्यासाठी प्रश्नचिन्ह आहे। वडेट्टीवार असतील तर आनंद आहे, अजून आम्हाला मदत होईल, आनंद आहे। दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्याबद्दल शिवसेनेने विरोध केला, त्याबद्दल तुमचं मत? हे बघा, कोण विरोध करते कोणाच्या सांगण्यावरनं दोन्ही पक्ष एकत्र येत नसतात। त्या ठिकाणच्या वैचारिक काही गोष्टी असतात, काही पॉलिटिकली ॲडजस्टमेंट असतात, त्या जर जुळत असतील तर ते एकत्र येत असतात। आता 2 ठाकरे एकत्र आल्यावर अनेकाला विरोध होता, पण ते आले कारण त्यांना ॲडजस्टमेंट करायची होती, कारण त्यांना त्या मुंबई महानगरपालिकेच्या ठेवी पाहायच्या होत्या, त्याच्यामुळं आले। अशा कुणाच्या विरोधानं आणि कुणाच्या सांगण्यानं पक्ष चालत नसतात। उत्तर भारतीय आणि मराठी वाद हे जाणीवपूर्वक लावतायत महायुती, असा संदीप देशपांडेंनी आरोप केला। नाही, कोण काय लावतंय, लोक एवढे अनपढ नाहीत किंवा लोक एवढे कुणाच्या तरी सांगण्यावर भडकण्यासारखे हे नाहीत, त्याच्यामुळं कोण काय बोलतं आता पॉलिटिकली अजेंडे अनेक चालतील, त्याच्यामुळं अशी लोक बोलत राहतात। हे निवडणुकीच्या
तत्पूर्वी वातावरण बनवण्याचा कार्यक्रम आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.